स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या काळामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं की धर्मांतर हे राष्ट्रांतर असतं. म्हणजे जोपर्यंत एखाद्या व्यक्तीची नाळ हिंदू धर्माशी जोडली गेलेली आहे तोपर्यंत तो या राष्ट्राचा एक घटक असतो, या राष्ट्रावरती प्रेम करणारा एक नागरिक असतो आणि अर्थातच या देशाच्या अस्मितेच्या प्रश्नाशी, या देशातल्या संस्कृतीशी, या देशातल्या परंपरांशी तो जोडलेला राहतो आणि राहू शकतो. परंतु जर त्याचा हिंदूपणा नाहीसा झाला, म्हणजेच धर्मांतर झालं, तर अर्थातच हे एक प्रकारे राष्ट्रांतर होतं आहे. आणि हे राष्ट्रांतर गेल्या 1600 वर्षापासून आपण सतत अनुभवत आलेलो आहोत. अनेक विदारक उदाहरणं त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आलेली आहेत. राघवराम कौल, तुलसीराम आणि पुंजीलाल ठक्कर या तिघांच्यामध्ये एक साम्य स्थळ आहे की एका समान विषवृक्षाची मुळं घेऊन ते भारतीय समाजामध्ये आले आणि हे विष त्यांनी पसरवलं. या विषाला अनेक विषारी झाडं त्यांनी त्यापासून निर्माण केली आणि त्या विषारी झाडांचा प्रादुर्भाव अजूनही आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये जाणवतो आहे, उलट वाढतो आहे, बळावतो आहे. म्हणजे कसं आहे ते पहा. राघवराम कौल हा काश्मीरी ब्राह्मण होता. त्यांनी साधारणपणे एक 150 वर्षापूर्वी त्याला गोमांस खायला घालण्यात आलं, म्हणजे बळं घालण्यात आलं, म्हणजे त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला असं गोमांस घालण्यात आलं काश्मीरमध्ये. आणि नंतर मग समाजाने अर्थातच त्याला बाजूला केलं, वाळीत टाकलं, एका प्रकारे सगळं झालं आणि मग त्याला मुसलमान करून घेण्यात आलं. आणि तोच राघवराम कौल जो आहे त्याची 4थी-5वी पिढी आज तुम्हाला फारुख अब्दुल्ला आणि बाकीचे सगळे जे आहेत उमर अब्दुल्ला यांच्या रूपाने मिळते. राघवराम कौलचा मुलगा अर्थातच शेख अब्दुल्ला होता आणि शेख अब्दुल्लाची पुढची पिलावळ जी आहे, ती सगळी विषारी पिलावळ जी आहे ती, त्यांचं राष्ट्रांतर किती झालेलं आहे बघा. ते किती कट्टर मुसलमान झालेले आहेत. या हिंदू धर्माचा मनापासून तिरस्कार करणारे, या हिंदू धर्माचा मनापासून राग करणारे आणि या धर्माचा उच्छेद करण्याच्यासाठी सगळे प्रयत्न करणारे असे झालेले आहेत ते. आणि या अशा लोकांचं नेतृत्व हेच लोकांनी केलेलं आहे, की जे प्रमुख लोक होते की ज्यांनी धर्मांतर केलं त्यांना. आता दुसरं उदाहरण आपण पाहूया. तुलसीराम हा कोकणस्थ ब्राह्मण होता, परंतु टिपू सुलतानाच्या काळामध्ये त्यांनी त्याला प्रलोभन दाखवून मुसलमान केलं. तो मुसलमान झाला आणि अर्थातच त्याची 4थी-5वी पिढी, 6वी पिढी जी आज आहे, तो ओवेसी हे गाव त्याला जहागीर देण्यात आलं आणि त्याची जहागिरी जी होती त्याच्यावरनं ओवेसी हे नाव पडलं त्याला. आणि अकबरुद्दीन ओवैसी आणि सुलतान ओवैसी हे जे दोघे भाऊ आहेत ते त्याच्याच पिलावळीतले, त्याच्याच वंशावळीतले. आणि आज एक मोठा जिहाद त्यांनी सुरू केलेला आहे आणि सर्वसामान्य सर्व मुसलमानांचे नेते म्हणून ते मिळवत आहेत. आणि तिसरं उदाहरण अर्थातच पुंजीलाल ठक्करचं आहे. पुंजीलाल ठक्करने त्यांनी मात्र स्वतःच्या श्वासासाठी मुसलमान मजहबचा स्वीकार केला. एका नवाबाकडे तो हे नोकरीला असताना गुजरातमध्ये, हा मूळचा गुजराती, त्याचं आडनाव ठक्कर असल्याकारणानं, पुंजीलाल ठक्कर असल्याकारणानं, आणि मग नंतर त्याचा वंशज जो आहे तो मोहम्मद अली जिना झाला. म्हणजे या तिघांचा दुष्प्रभाव म्हणा जो आहे तो भारतावरती इतका पडलेला आहे. म्हणजे ह्याच्यातनं एक गोष्ट सिद्ध होते की धर्मांतर हेच राष्ट्रांतर असतं. जर राघवराम कौल काश्मीर ब्राह्मण राहिला असता तर काय झालं असतं? सगळा इतिहास बदलला असता. जर तुलसीराम हिंदूच राहिला असता तर काय झालं असतं? सगळा इतिहास तोच राहिला असता. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थातच की ज्या वेळेला जर हा झाला नसता, जिना निर्माण झाला नसता, तर कदाचित पाकिस्तानची फाळणी जी होती ती अशा प्रकारे त्याला एक व्यवस्थित स्वरूप प्राप्त झालं नसतं. म्हणजे जिनाने त्याच्या बुद्धिमत्तेच्या आधारावरती, त्याच्या कौशल्याच्या आधारावरती पाकिस्तान खेचून आणलं. तसं खेचून आणण्याची क्षमता, कुवत, अक्कल, बाकी सगळी क्षमता जी होती ती कुठल्याही प्रकारे इथल्या अडाणी मुसलमानांच्यामध्ये नव्हती आणि इतर अडाणी मुसलमानांच्या नेतृत्वामध्येही नव्हती. अक्षरशत्रू मुसलमानांच्या मध्ये नव्हती. तर हे नेतृत्व जे होतं जिन्ना नावाच्या माणसाने त्याला पुरवलं की जो पूर्वाश्रमीचा ठक्कर होता, उच्च जातीचा बनिया.
म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतो, की तुम्ही तुमचा धर्म जेव्हा सोडता, तेव्हा आपोआपच राष्ट्रांतर होत असतं. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे, की कुठलाही मजहब असो, धर्म असो किंवा रिलिजन असो, वेगवेगळे असले तरी देखील या देशामध्ये गुण्यागोविंदाने नांदू शकतात. हा सगळ्यात मोठा भ्रम आहे आणि हा भ्रम जर तुम्ही दूर केला नाहीत, तर तुम्हाला एक दिवस भ्रमिष्ट व्हावं लागणार आहे. की जसं भ्रमिष्ट 1990 सालापर्यंत तिथले काश्मीरमधले हिंदू असेच समजत होते, की मुसलमान आमचेच आहेत, हे सगळे आमचे आहेत, सगळे धर्म सारखे आहेत आणि नंतर त्यांना आता पलायन करावं लागलं, तेव्हा त्यांचे डोळे उघडलेले आहेत आणि त्यांचा भ्रम दूर झालेला आहे, त्यांचा भ्रमिष्ठपणा संपलेला आहे. तेव्हा हिंदूंनी हा भ्रमिष्ठपणा संपवला पाहिजे. धर्मांतर हेच राष्ट्रांतर असतं. म्हणून असेच राष्ट्रांतर जे झालेले आहे त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि अशा राष्ट्रांतर करण्याचा प्रयत्न जिथे जिथे होत असतील तिथे आपला प्रयत्न त्याला विरोधाचा असा असला पाहिजे. मुख्यत्वे करून तुमची भूमिका जी आहे ती साफ असली पाहिजे. त्या भूमिकेमध्ये कुठल्याही प्रकारची खोट असं अर्थातच असता कामा नये. आणि म्हणून ते सिद्ध होतं की धर्मांतर हेच राष्ट्रांतर आहे, असं वारंवार झालेलं आहे. ही 3 व्यक्ती जर समजा हिंदूत राहिले असते, तर काय परिस्थिती झाली असती? आज काश्मीर सगळं शांत असता. सगळं नंदनवन फुललं असतं काश्मीरमध्ये. पाकिस्तान निर्माण झाला नसता. कदाचित हे हिंदू राष्ट्र निर्माण झालं असतं. आणि ओबीसी नसता तर अजूनही आता ओबीसीचं तर आता पुढचं काम आहे. हा भुईतनं उगवलेला आहे. हा भुईतनं उगवलेला नसाळा जो आहे तो बघा का आता पुढे काय काय करतोय ते. हे या दोघांनी तर काम करून गेले त्यांचं उद्ध्वस्त करण्याचं हिंदू समाजाला. म्हणजे शेख अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला आणि हा जिना जो होता तो. परंतु आता ओवेसीचं आहे. ओवेसीची भूमिका आहे पुढे. काय काय तो करणार आहे, काय काय करू शकतोय ते आपण अर्ध पाहिलेलंच आहे. आता पुढच्या काळामध्ये आपण बघू शकतोय सगळं ते. म्हणूनच हिंदूंनी या प्रसंगी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की जे आपल्यापासून बाजूला गेलेले आहेत त्यांना एक तर घरवापसी करून परत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे आपल्यापासून जे दूर गेलेले आहेत त्यांना कायमचं लोटण्यात अर्थ नाही आहे काही. त्यांना परत आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. त्यांना परत हिंदू करून घेण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त केला गेला पाहिजे. अशा विषय सर्व महापुरुषांनी असंच म्हटलेलं आहे. आता गोळवलकर गुरुजींनी म्हटलेलं होतं, की जे आपल्यापासून दूर गेलेले आहेत, त्यांना दूर आणण्याचा प्रयत्न तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करा म्हणून. ते आपलेच आहेत, दूर गेलेले आहेत, परंतु त्यांना परत हिंदू करून घेऊ शकता तुम्ही. की त्यांची जी परंपरा जी आहे, परत जी आहे, ती टिकवू शकता. ती परंपरा जी आहे, ती अक्षुण्ण राहू शकते, जर तुम्ही त्याला परत घेतलं तर. परंतु ही भरवापसीची संकल्पना पूर्णत्वास आली तरच हे सगळ्या गोष्टी होणं शक्य आहे. अन्यथा नाही आहे.